नमस्कार मित्रांनो, 8 जून 2024ला अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये 50 वर्षापूर्वी झालेल्या एका कराराचं नूतनीकरण न झाल्यामुळे सगळ्या जगामध्ये ज्याला आपण पेट्रो डॉलर्स म्हणतो त्याबाबत एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। त्यासंबंधी थोडीशी माहिती आज आपण घेऊया। हा जो करार झाला सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्यामध्ये, त्याची तारीख होती 8 जून 1974। हा करार अमेरिकेने का बरं केला त्याची थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया। 2 जागतिक महायुद्ध झाली आणि 1930च्या दशकामध्ये महामंदी आली। या मंदीतनं बाहेर पडण्यासाठी महायुद्धात जर्जर झालेले सगळे देश धडपडत होते। अमेरिका हा एकमेव देश असा होता की ज्यांनी युद्धात भाग घेतला नव्हता, पण इतर राष्ट्रांना मदत केलेली होती। आणि त्यामुळे या खिळखिळ्या झालेल्या अर्थव्यवस्थांना मदत करणारा देश म्हणजे फक्त अमेरिका अशी स्थिती त्यावेळेला होती। आणि इंग्रजीतल्या एका म्हणीचं प्रत्यंतर त्यावेळेला आलं। ती म्हण म्हणजे ही हू होल्ड्स गोल्ड मेक्स द रूल्स। ज्याच्याकडे सोन्याचा साठा आहे तो राज्य करू शकतो। अमेरिकेने बरोबर हेच केलं। जगातल्या एकूण सोन्याच्या साठ्यापैकी 80% साठा हा एकट्या अमेरिकेकडे होता। इतर सगळ्या देशांची चलनं यांनी गोल्ड स्टँडर्ड सोडून दिलं होतं, त्यामुळे ते सोन्यात रूपांतरित होत नव्हते। फक्त अमेरिकेचा डॉलर $35ला 1 औंस सोनं या दराने रूपांतरित होत होता। म्हणून सगळ्या जगातल्या लोकांनी अमेरिकेतल्या डॉलर बरोबर आपली चलनं जोडून घेण्यासाठी संमती दिली। 1944 साली एक ब्रेटन वूड्सचा करार झाला आणि त्यानंतर या अमेरिकन डॉलर बरोबर आपली चलनं जोडून घेण्याला गती आली। स्वाभाविकपणे डॉलरची मागणी जगात वाढली आणि डॉलर हे जगात मान्यता प्राप्त चलन झालं। डॉलरने पाऊंड स्टर्लिंगची जागा घेतली। अमेरिकेने मात्र याचा लाभ उठवत आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार आणि विकास करण्यासाठी तसंच जनकल्याणाच्या योजना राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डॉलर हे चलन बाजारात आणायला सुरुवात केली। शिवाय अमेरिका व्हिएतनाम बरोबर युद्ध लढतच होती। हे युद्ध दीर्घ काळ चालत होतं आणि म्हणूनही अमेरिकेला खर्च करण्यासाठी डॉलर अधिकाधिक बाजारात आणणं आवश्यक झालं होतं। एकीकडे डॉलरचा हा प्रवाह वाढत होता आणि दुसरीकडे अमेरिका व्यापारी तूट आल्यामुळे कर्ज घ्यायला अमेरिकेने सुरुवात केली होती। तर वाढलेलं चलन आणि घेतलेली कर्ज यांची रक्कम अमेरिकेकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याच्या कितीतरी पट जास्ती झाली। आणि म्हणून जगातल्या इतर देशांनाही संशय येऊ लागला की अमेरिका इतकं चलन बाजारात आणतंय तर खरोखर $35ला 1 औंस इतकं देण्यासाठी सोनं आहे का त्यांच्याकडे। काही देशांनी सोनं परत मागायला सुरुवात केली, म्हणजे डॉलर घ्या आणि सोनं द्या। या सगळ्याचा परिणाम म्हणून 15 ऑगस्ट 1971 रोजी अमेरिकेच्या अध्यक्षांनी असं जाहीर केलं की इथून पुढे डॉलर सोन्यात रूपांतरित होणार नाही। याला निक्सन शॉक असं म्हटलं जातं। ही घटना घडल्यावर जगातल्या देशातल्या सगळ्यांचा अमेरिकेच्या डॉलरवरच्या विश्वासाला तडा गेला आणि कदाचित आता डॉलरची मागणी कमी होईल अशी भीती अमेरिकेला पण वाटली।
म्हणून डॉलरची मागणी टिकवून ठेवण्यासाठी काहीतरी उपाय करणं अमेरिकेला आवश्यक होतं आणि तो उपाय एका अर्थाने हा 8 जून 1974चा करार आहे. या कराराची आता पार्श्वभूमी बघूया थोडीशी. सिरिया आणि इजिप्त यांनी 6 ऑक्टोबर 73ला योम किप्पूर या जूनच्या पवित्र दिवशी इस्रायलवर हल्ला केला आणि अमेरिकेने इस्रायलला खूप मोठी लष्करी मदत जाहीर केली. स्वाभाविकच तेल उत्पादक देश, अरब देश, अमेरिकेने ही इस्रायलला मदत केल्यामुळे रागवले आणि आपल्या शत्रूला अमेरिकेने मदत केली याचा बदला घेण्यासाठी या देशाने अमेरिकेला पुरवठा होणाऱ्या तेलांवर निर्बंध आणले. तेल उत्पादक देशांनी तेलाच्या किमती वाढवल्या आणि अमेरिकेची काय स्थिती होती तर अमेरिकेच्या एकूण पेट्रोलियम आयातीत 70% आणि कच्च्या तेलाच्या आयातीत 85% वाटा हा या ओपेक देशांचा होता. स्वाभाविकपणे अमेरिकेवर तेलाचं संकट कोसळलं, तेलाच्या किमती गगनाला भिडल्या, म्हणून अमेरिकेने सौदी अरेबियाबरोबर वाटाघाटी सुरू केल्या आणि त्या वाटाघाटीतून हा करार हे त्याचं फलित आहे. या करारात आता होतं काय तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेने काही कमिटमेंट दिली सौदी अरेबियाला. पहिली कमिटमेंट होती की आम्ही तुम्हाला इस्रायलपासून संरक्षण देऊ, आम्ही तुम्हाला युद्ध सामुग्री पुरवू, आम्ही तुम्हाला सैनिक पुरवू. हे अमेरिकेच्या बाजूने होतं आणि बदल्यात सौदी अरेबियाने काय करायचं तर सौदी अरेबियाने त्यांच्या तेलाच्या किमती कोणत्याही देशाला तेल विकताना अमेरिकन डॉलरच्या भाषेत निश्चित करायच्या आणि त्याचे पैसे डॉलरमध्येच घ्यायचे. आता विचार केला तर सौदी अरेबियाच्या दृष्टीने असं लक्षात येईल की तेलाच्या किमती डॉलरमध्ये सांगितल्याने सौदी अरेबियाला नुकसान काहीच होणार नव्हतं, पण त्याबद्दल सौदी अरेबियाला संरक्षण मिळणार, त्याबद्दल शस्त्रसामुग्री मिळणार, त्याबद्दल सैनिक मिळणार आणि म्हणून सौदी अरेबियाने याला होकार दिला. यालाच डॉलर फॉर ऑइल किंवा पेट्रो डॉलर्स असं म्हणतात. आता जर आपण याचा अमेरिकेच्या दृष्टीने विचार करायला लागलो तर लक्षात असं येईल अमेरिकेने काय साधलं बरं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या डॉलरमध्येच पेट्रोलियम प्रोडक्ट्स विकणं, कच्चं तेल विकणं हे सौदी अरेबियाने मान्य केलं आणि हळूहळू इतर सगळ्या ओपेकच्या देशांनी पण ते मान्य केलं. परिणाम म्हणजे सगळं तेल जगभरात जे जाऊ लागलं ते डॉलरच्या भाषेत जाऊ लागलं आणि त्याचं पेमेंट डॉलरच्या भाषेतच करणं आयातदार देशांना आवश्यक झालं. आता डॉलरमध्ये पेमेंट करायचं म्हणजे डॉलर आधी मिळाला पाहिजे ना. डॉलर मिळाला तर डॉलरमध्ये पेमेंट करता येईल आणि या सगळ्या तेल उत्पादक देशांना डॉलर मोठ्या प्रमाणावर मिळायला लागले. हे आता डॉलरचा साठा त्यांच्याकडे खूप वाढला, ज्याला फॉरेक्स रिझर्व्ह असं म्हणतात. आणि मग करारात एक अट घातली गेली. ती अट अशी होती की तुमच्याकडे जे सरप्लस डॉलर्स शिल्लक राहतील ते डॉलर्स तुम्ही अमेरिकेच्या ट्रेजरी बिल्समध्ये गुंतवायचे, म्हणजेच अमेरिकेचे कर्ज रोखे विकत घ्यायचे. आता याच्यात आपण बघितलं अमेरिकेने काय करायचं आणि सौदी अरेबियाने काय करायचं. डॉलरच्या भाषेत ऑइलच्या किमती सांगायच्या, डॉलरच्या रकमेतच म्हणजे डॉलर या चलनातच पेमेंट घ्यायचं आणि सरप्लस डॉलर्स अमेरिकेला कर्ज स्वरूपात कर्ज रोखे विकत घेऊन द्यायचं. असा हा करार होता आणि करार नीट ऐकल्यानंतर हे सहज लक्षात येईल की हा करार अमेरिकेच्या बाजूने झुकलेला होता. या कराराचा अमेरिकेला काय फायदा झाला? मग आम्ही जसं म्हटलं त्याप्रमाणे जगातल्या सगळ्या देशांना आता डॉलरची गरज वाटायला लागली. आणि ही गरज कशी पुरवायची? प्रत्येक वेळेला काही आपलं चलन देऊन डॉलर खरेदी करणं शक्य नसतं. मग त्यांनी
अमेरिकेला निर्यातीच्या संधी शोधायला सुरुवात केली. आणि अमेरिकेला निर्यात करायची तर अमेरिकेने कमी किमतीला आम्ही आयात करू असं धोरण स्वीकारलं. त्यामुळे हे सगळे निर्यातदार देश कमी किमतीला अमेरिकेला वस्तू विकायला लागले. दुसरी गोष्ट जो फायदा झाला अमेरिकेला तो म्हणजे ज्यांच्याकडे सरप्लस असे फॉरेक्स रिझर्व्ह राहिले त्यांनी अमेरिकेच्या ट्रेझरी बिल्समध्ये म्हणजे कर्ज रोख्यात गुंतवायला सुरुवात केली. त्यामुळे अमेरिकेला विनासायास अधिकाधिक कर्ज मिळायला सुरुवात झाली. तिसरा एक फायदा अमेरिकेला झाला आणि तो म्हणजे अमेरिका हवं तितकं चलन बाजारात आणू शकलं. मागणीच इतकी होती डॉलरसाठी की त्या प्रमाणात अमेरिका हे चलन बाजारात आणायला सुरुवात केलं. असं अमेरिकेच्या फायद्याचं कमी किमतीला आयात, माफक दरात भरपूर प्रमाणात कर्जरोख्याची विक्री आणि तिसरी गोष्ट म्हणजे भरपूर चलन बाजारात आणण्याची संधी. हे 3 मोठे फायदे अमेरिकेला मिळाले आणि हे गेली 50 वर्ष मिळत आले. त्यामुळे अमेरिकेची आर्थिक स्थिती चांगली झाली. थोडा कॉमन सेन्स लावला तर लक्षात येईल की अमेरिका डॉलर काढते, ते जगात पाठवते, जगातले लोक अमेरिकेला निर्यात करतायत, ते डॉलर घेत आहेत, त्यांच्याकडे सरप्लस होतोय आणि ते पुन्हा सगळे सरप्लस अमेरिकेच्या कर्जरोख्यात गुंतवत आहेत. म्हणजेच अमेरिकेने चलन काढायचं, वस्तू आणायच्या आणि पुन्हा आपलं डॉलरचं चलन कर्जरोख्यात परत घ्यायचं, असं एक चक्र अमेरिकेच्या फायद्याचं सुरू झालं. आता हा करार आत्ताच्या 8 जून 24ला त्याचं रिनोव्हेशन झालं नाही, म्हणजे रिन्यू केले नाहीत. याचा अर्थ काय झाला आता? तर पहिला अर्थ असा झाला की आता सौदी अरेबिया आपलं तेल कोणत्याही चलनाच्या भाषेत विकू शकेल. मग ते रुबेल्समध्ये विकू शकेल, युआनमध्ये विकू शकेल, कोणत्याही देशाच्या चलनाच्या भाषेत विकू शकेल. आता डॉलरमध्ये त्याची किंमत सांगायची गरज राहिली नाही. परिणामतः त्या डॉलरचं बिल, त्या तेलाचं बिलच जर डॉलरमध्ये नाही आहे तर त्याचं पेमेंट डॉलरमध्ये मिळण्याची शक्यता नाही. कोणत्याही चलनात ती रक्कम स्वीकारता येईल. याचा आता परिणाम बघूया. पहिला परिणाम होणार म्हणजे जागतिक बाजारात डॉलरची मागणी कमी होईल, ही एक शक्यता आहे. डॉलरची मागणीच कमी झाली तर अमेरिकेमध्ये भाववाढ होऊ शकते आणि तिथल्या व्याज दरात सुद्धा वाढ होऊ शकते. कारण अमेरिकेत इतका फ्लो होता कर्जरोख्यांसाठी, कर्जरोखे विकत घेण्यासाठी, त्यामुळे कर्जावरचा व्याजदर अमेरिका कमी ठेवू शकत होती. आता तसं न होण्याची शक्यता आहे आणि म्हणून अमेरिकेच्या कर्जरोख्यांच्या बाजारपेठेत मोठी घट होऊ शकेल. आत्ता जे जगभरात डॉलरचं वर्चस्व आहे ते वर्चस्वही कमी होण्याची शक्यता आहे आणि एकूणच जगाच्या वित्तीय व्यवस्थापनात मोठे बदल होऊ शकतील. याला हे सगळे नकारात्मक बाजू आहेत अमेरिकेच्या दृष्टीने. पण याला एक काउंटर आर्ग्युमेंट सुद्धा केलं जातं आणि ते म्हणजे सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचे सामरिक संबंध खूप जवळचे आहेत. त्यामुळे कदाचित तेलाच्या किमती, तेलाची वाहतूक, तेलाचा विमा यामध्ये फार मोठे बदल करण्याची सौदीला आवश्यकताही वाटणार नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौदी अरेबियाने आधीच यापूर्वीच चीन बरोबर चीनच्या म्हणजे युआन या चलनामध्ये तेल विकायला सुरुवात केलेली आहे आणि इतर देशांनी सुद्धा यापूर्वीच आपला विदेशी चलनाचा साठा हा डॉलर व्यतिरिक्त इतर काही चलनांमध्ये सुद्धा गुंतवायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर सोन्यामध्ये सुद्धा गुंतवायला सुरुवात केलेली आहे. हे जरी सगळं खरं असलं तरी हा करार पुढे रिन्यू न झाल्यामुळे काही ना काहीतरी झळ अमेरिकेला निश्चित बसेल. ती किती बसेल आणि कशी बसेल हे लवकरच सगळ्या जगाला बघायला मिळेल. पण सशक्त अर्थव्यवस्था हे अमेरिकेचं विरोध अन्य काही कारणांनी आत्ताच प्रश्नांकित झालेलं आहे. त्यात हा करार संपण्याने निश्चितच भर पडेल असं वाटतं.
नमस्कार. आज थांबूया.